नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. आपण आत्तापर्यंत सन 2007 पर्यंतच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेतलेला आहे. या आढावा व्हिडिओमध्ये आपण 7 फेब्रुवारी 2012 रोजी ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकीचा आढावा घेणार आहोत. ही निवडणूक आणि 2006ची निवडणूक या पूर्ण वेगवेगळ्या निवडणुका झालेल्या आहेत. 2006च्या निवडणुकीत जगताप पाटील आणि मोहिते पाटील असे 3 गट एकत्र होते आणि 2012च्या निवडणुकीत चक्क चित्र बदललेलं आहे. यावेळेला बागल गट आणि नारायणआबा पाटील हे एकत्र आलेत आणि विशेष म्हणजे यांना एकत्र आणणारे कोण होते तर माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी, मला आठवते की दुर्गा पॅलेसमध्ये बैठक घेतली आणि दोन्ही गटाचं एकीकरण करून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक बागल गट आणि नारायणआबा पाटील गट अशा या दोन्ही गटांनी एकत्रितून लढलेली होती. त्यावेळेला बागल पाटील गटाने ही निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडणूक लढवली घड्याळ, तर जगताप गटाने काँग्रेस या चिन्हावरती हाताचा पंजा यावरती लढवली होती. याशिवाय काही जे होते भाजपा शिवसेना यांची तर युती होतीच, पण त्याचबरोबर अपक्ष रासप असेही काही उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे होते. जिल्हा परिषदेत जे 6 मतदारसंघ होते त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की पोथरे, पांडे, वीट, कोर्टी, केम, वांगी असे हे जिल्हा परिषदेचे 6 गट होते. त्यामध्ये पोथरे पांडे ते तिरंगी, तर वीट कोर्टी ते चौरंगी, तर केम वांगे ते दुरंगी, म्हणजे दुरंगी, तिरंगी आणि चौरंगी अशा या लढती आपल्याला खूप गमतीशीर तिथं अनुभवायला मिळाल्या आहेत. पोथरे गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हणजे बागल पाटील गटाकडून माजी सभापती किसनराव बाबूराव शिंदे हे उभे होते. त्यांना 8524 मतं मिळाली. तर जगताप गटाकडून म्हणजे काँग्रेसकडून ब्रह्मदेव शिवदास राख हे युवक उभे होते. त्यांना 8383 मतं मिळाली. यावेळी भाजपचे सतीश कडू उभे होते पण त्यांना तितकीशी मतं नाही मिळाली. शिंदे अतिशय कमी मताने म्हणजे 140 मतांनी निवडून आले आहेत. तर पांडे मतदारसंघात राष्ट्रवादीकडून नीळ यांना 9672 मतं मिळाली. तर काँग्रेसकडून फिसरेच्या अनिता अवताडे या उभ्या होत्या, त्यांना 6533 मतं मिळाली. यात सौ नीळ या 3139 मतांनी विजय झाल्या होत्या. प्रभावती राजाराम भोसले या शिवसेनेकडून उभ्या होत्या परंतु त्यांना काय फारशी मतं मिळालेली नाहीत. वीट मतदारसंघात चौरंगी लढत झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीकडून वामनराव बदे हे उभे होते, त्यांना 8995 मतं मिळाली. तर काँग्रेसकडून केडगावचे पांडुरंग यशवंत बोराडे हे उभे होते, त्यांना 5424 मतं मिळाली. विहाळेतील BL मार्कड हे अपक्ष उभे होते, त्यांना 1465 मतं मिळाली. बदे हे 3571 मतांनी विजय झाले आहेत. कोर्टी मतदारसंघामध्ये चौरंगी लढत झाली आणि यात खरा जो सामना झाला तो राष्ट्रवादीकडून उभे असलेले सुभाष गुळवे विरुद्ध मोहिते पाटील समर्थक व काँग्रेस पुरस्कृत सवितादेवी राजे भोसले यांच्यामध्ये हा सामना झाला. यात श्री गुळवे यांना 8963 मतं मिळाली, तर राजे भोसले यांना 8465 मते मिळाली. गुळवे हे 498 मताने विजय झाले आहेत. केम मतदारसंघात दुरंगी लढत झाली. यात राष्ट्रवादीकडून मालती संजय देवकर या उभ्या होत्या, तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या सुरेखा राजेंद्र चांगण या उभ्या होत्या. सौ देवकर यांना 9473 मतं मिळाली, तर सौ चांगण यांना 7291 मतं मिळाली. देवकर ह्या 2182 मतांनी विजय झालेले आहेत. वांगी मतदारसंघात सुद्धा दुरंगी लढत झाली, तिथेही महिला राखीव होतं. त्यामध्ये काँग्रेसकडून सुनंदा अशोक गुरव या उभ्या होत्या, तर राष्ट्रवादीकडून कुसुम चंद्रप्रकाश दराडे या उभ्या होत्या. दराडे यांना 6802 मतं मिळाली, तर गुरव यांना 5638 मतं मिळाली. दराडे या 1164 मतांनी विजय झालेल्या होत्या. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये 6च्या 6 जागा राष्ट्रवादी म्हणजे बागल व पाटील गटानं मिळवल्या होत्या. हे या निवडणुकीचं वेगळंपण होतं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सन 2012च्या पंचायत समितीचा आढावा घेऊ. नमस्कार.